कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. महाडमध्ये शिवशाही बस रिक्षाची जोरदार धडक, नातेखिंड उड्डाण पुलाखाली अपघात, रिक्षाचे मोठे नुकसान, चालक बचावला. पेण खोपोली मार्गावरती भीषण रिक्षा अपघात, नदीपात्रात रिक्षा कोसळून एकाचा मृत्यू, खड्डा चुकवताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. रत्नागिरीमध्ये पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू, चर्मालय ते कोकण नगर परिसरात धडक कारवाई, जेसीबीच्या सहाय्याने अनेक बांधकामे जमीनदोस्त. आणि पर्यटकांना मारहाण करणारे आरोपी ताब्यात, रत्नागिरी पोलिसांची अवघ्या 48 तासात कारवाई. आरे समुद्र किनाऱ्यावरील घटनेने खळबळ, पनवेलमधून 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर या महत्त्वाच्या मार्गावरती पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. बुधवार सकाळपासून नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीसह धडक कारवाई करत परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामे आणि दुकाने जमीनदोस्त केली आहेत. या मुख्य आणि वर्दळीच्या मार्गावरती रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमणे उभी राहिल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले होते. तसेच शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 11 kV भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनीचे कामही या अतिक्रमणांमुळे अडचणीत आले होते. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही संबंधित व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे न हटवल्याने अखेर नगरपालिका कठोर पावले उचलावी लागलेली आहेत. कारवाई दरम्यान अनेक पक्की बांधकामे हटवण्यात आली. या मोहिमेमुळे आता भूमिगत विद्युत वाहिनीचे प्रलंबित काम वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून रस्ता रुंदीकरणाचा मार्गही मोकळा होणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रायगड जिल्ह्यातील महाड शहराजवळ शिवशाही बस आणि ऑटो रिक्षामध्ये जोरदार अपघात झाल्याची घटना घडलेली आहे. नातेखिंड उड्डाण पुलाखाली मुंबईकडून महाडकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवरती आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली महाड मार्गावरील राज्य परिवहन मंडळाची शिवशाही बस आणि ऑटो रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षा चालक गणेश कदम राहणार मोहोपरे महाड हे सुदैवाने बचावले असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पेण खोपोली मार्गावरील भोगावती नदीजवळ आज भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. हनुमान मंदिर परिसरात रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षा थेट नदीपात्रात कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालकाने खड्डा टाळण्यासाठी वाहन डाव्या बाजूला घेतले, मात्र त्या ठिकाणी कोणतेही संरक्षण कडा नसल्याने रिक्षा थेट खाली कोसळली. या अपघातात एकनाथ किसन किंजवडे वय वर्ष 53 राहणार कारमार्ली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर भूषण पाटील राहणार कराडे रसायनी हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावरती पेणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. संबंधित ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. दरम्यान पेण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी पर्यटकांना दमदाटी आणि मारहाण करणाऱ्या आरोपींवरती धडक कारवाई करत अवघ्या 48 तासांमध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरे समुद्र किनाऱ्यावरती घडलेल्या या घटनेमुळे काही दिवसांपूर्वी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार 2 मे रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटक कुटुंबाला 4 अज्ञात इसमांनी दमदाटी करत मारहाण केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ
तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध सुरू केला। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना पनवेल येथून ताब्यात घेतले आहे। या कारवाईमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी घेतलेली तत्पर भूमिका पुन्हा अधोरेखित झालेली आहे। ही संपूर्ण कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय तेली आणि पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। खेड तालुक्यातील उधळे बुद्रुक गाव सध्या भक्तिमय वातावरणाने भारून गेला असून पुरातन आणि जागृत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री चाळकोबा देवस्थान मंदिराच्या वर्धापन दिनाला मोठा उत्साहात सुरुवात झालेली आहे। यावेळी मंदिरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या देवमूर्तींची संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या दणदणाटात, महिलांच्या लेझिमच्या तालावर आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या भाविकांमुळे मिरवणूक विशेष आकर्षण ठरलेली आहे। सजवलेल्या देखण्या रथातून देवमूर्तींची दर्शन घेताना भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि श्रद्धा पाहायला मिळाली। जय चाळकोबाच्या जयघोषाने गावातील प्रत्येक रस्ता दुमदुमून गेला होता। या वर्धापन दिनानिमित्त उधळे बुद्रुकसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत। परंपरा, श्रद्धा आणि ग्राम एकतेचे सुंदर दर्शन घडवणारा हा उत्सव परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। हे उधळे बुद्रुक गावाचं देवस्थान नंबर 1 चाळकोबारकरवाच खेमरात हे जागृत देवस्थान आणि लिंगायत देवस्थान असून या गावाच्या मंदिराच्या कक्षेत हा उधळे बुद्रुक आणि उधळे खुर्द गाव बोललं जातं। आणि हा जो कार्यक्रम आहे या मंदिराच्या नवीन रूप घडवणार आहेत आणि त्याचा हा नूतनीकरण सोहळा आणि वर्धापन दिन 7वा हा दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि यासाठी भव्य असा हा दिव्य मेळावा आमच्या ग्रामस्थांनी भाविकांनी आज पार पाडलेला आहे। आज दिनांक श्री चाळकोबा देवस्थान उधळे बुद्रुक या देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून मी रवींद्र दत्ताराम कदम अशी माहिती देतो की या देवस्थानाचे आज मिरवणुकीचा सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरा होत आहे। या सोहळ्यामध्ये सर्व झालेले भाविक भक्त मोठ्या आनंदात आणि उत्सवात त्याचा आनंद घेत आहेत। आणि हा आजचा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि उद्या देखील या चाळकोबा देवस्थानाचा वर्धापन दिन सोहळा उद्या सकाळपासून तर रात्री 12-1 वाजेपर्यंत असा मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे। तरी ह्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी ह्या हेतून सर्व या ठिकाणी आलेले मुंबईतून व पुण्यातून सर्व ग्रामस्थ मुंबईकर मंडळ यांचे सर्व यामध्ये सर्वांचे सहभागी आहे अशी आपणास विनंती सर्वांना मी विनंती करतो। आणि मी रवींद्र दत्ताराम कदम देवस्थान उधळे बुद्रुक चे अध्यक्ष। श्री चाळकोबा देवस्थान हे देवस्थान पुरातन देवस्थान आहे। या देवस्थानाची स्थापना 2019 रोजी श्री चाळकोबा देवस्थानाचे जीर्णोद्धार करण्यात आले। या देवस्थानाचे रजिस्ट्रेशन 2002ला करण्यात आलं। तिथपासून आजपर्यंत या मंदिराचं कामकाज सुरळीतपणे चाललं आहे। आणि आज या मंदिराचा 7वा वर्धापन दिन असून आणि या देवस्थानाच्या जुन्या थोड्याफार जीर्ण झालेल्या चांदीची मूर्ती आज आम्ही या मूर्तींचं सर्व ग्रामस्थ मिळून आणि सर्वांच्या सहकार्याने या मूर्तींचं नूतनीकरण करण्यात आलं आहे। त्यांची आज मिरवणूक सोहळा संपन्न झालेली आहे आणि या मूर्तीची स्थापना उद्या आणि या मंदिराचा वर्धापन दिन उद्या दिनांक 6 मे 2026 रोजी करण्यात येणार आहे। तरी सर्व भाविकांनी या देवस्थानाचा आणि देवांचा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच अपेक्षा। धन्यवाद। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 8 अंमलदारांना समारंभपूर्वक पदोन्नती बहाल करण्यात आली आहे। रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला। यामध्ये 4 अंमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरती तर 4 अंमलदारांना पोलीस हवालदार पदावरती पदोन्नती करण्यात आलेली आहे।
अनेक वर्षांच्या सेवेनंतर मिळालेल्या या पदोन्नतीमुळे संबंधित अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार शेख तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कर्तव्यदक्ष सेवा आणि शिस्तबद्ध कामगिरीमुळे ही पदोन्नती मिळाल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आज सकाळी 8 वाजल्यापासून शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासनाला कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या दौऱ्यामुळे महापालिकेच्या विविध प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. घणसोली ऐरोली लिंक ब्रिजच्या कामाची पाहणी करत त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली. या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यानंतर कोपरी स्मशानभूमी, कोपरी नाला, सेक्टर 29 नाला आणि वाशी सेक्टर 17 नाला परिसरात सुरू असलेल्या कामांची तपासणी करण्यात आली. आगामी पावसाळा लक्षात घेता नाल्यांची साफसफाई आणि मजबूतीकरण वेळेत पूर्ण करण्यावरती आयुक्तांनी विशेष भर दिलाय. तसेच कोपरी येथील अम्युजमेंट पार्क परिसरात नागरिकांच्या सुविधांबाबतही सूचना देण्यात आल्या. कामांची गुणवत्ता राखून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश डॉक्टर कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मी आज सकाळपासून सुरुवात केली तर पहिल्यांदा ऐरोली घनसोलीचा आपण जो ब्रिज आहे घनसोली बाजूची मागच्या वेळेस मी ऐरोली साईडने बघितलं होतं, आज घनसोली साईडने मी बघितलं. जवळजवळ आता 89 पियर आपल्याला करायचे. 44 पियर आता पूर्ण झाले, 50% पियर कम्प्लीट झाले. राहिलेले ज्या पियर्स आहेत त्याच्या फाउंडेशन लेवलपर्यंत आपण आलेलो आहोत. आता पियर कॅपपर्यंत ते सगळे स्ट्रक्चर आपण जूनपर्यंत आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पुढे दरम्यानच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये पूर्ण कास्टिंग यार्डमध्ये सगळे स्पॅन कास्टिंगचं काम हे झालं पाहिजे अशा आपण तिथं सूचना दिल्यात. आणि हा ब्रिज सुद्धा लवकरात लवकर आपल्याला लोकांसाठी वाहतुकीसाठी खुला करायचा. त्याच्यानंतर आपण जे नाले सफाई पावसाळ्यापूर्वी आपण नाले सफाई करतो, स्वच्छ भारतचे आता कामं चालू आहेत, तेही मी पाहणी केली. विशेषतः जो कोपरीचा नाला आहे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बघितलं आणि एक तळवली गावामध्ये जे ट्रॅफिक जाम होते तोही मी आज जागा बघून आलो, तिथे काही अडचण आहे तेही बघितलं. आणि कोपरीच्या नाल्यामध्ये सुद्धा दोन्ही बाजूने, एका बाजूने आपण रिटेनिंग वॉल आहे, एका बाजूने नाही आहे, माती तिकडून परत असते, ट्रकची पार्किंग होते, तर तो सगळा गाळ काढल्यानंतर सुद्धा रिटेनिंग वॉल तिथे करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यानंतर पुढे मी गार्डनला गेलो होतो कोपरीमध्ये, तिथेही तो आपण जे काही खेळणी तयार केलेली आहे, एक आपण कासव, मोठा कॉन्क्रीटचा कासव केला आहे, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तो पडायला झालेला आहे आणि त्याच्या मेंटेनन्स बाबतीचे सगळ्या मी सूचना तिथे दिल्या. आणि आता मी इथं ऑरेंजा कॉर्नरच्या इथे ज्यावेळेस उभा आहे तर हाही मोठा नाला आहे, 15-1 फूट आता जवळजवळ सिल्ट त्याच्यात झालंय आणि याच्यामधलं सिल्ट पूर्ण काढून घेऊन जसं आपण बाजाराच्या बाजूने, ट्रक टर्मिनलच्या बाजूने जसे आपल्याला पार्किंगला एक आपण भिंत बांधलेली आहे STPच्या बाजूने, तशीच एक भिंत रिटेनिंग वॉल ऑरेंजा कॉर्नर पासून ते पूर्ण आपल्या ह्याच्यापर्यंत पुढे कुठलं हायवे पर्यंत, पाम बीचच्या पर्यंत तोही सूचना दिल्यात. आणि पूर्ण गाळ काढण्याला STPचं पाण्याचे सुद्धा पाईपलाईन जे आहेत त्या सुद्धा लिकेजेस आहेत त्याही पूर्ण करायला तिथे सांगितलेलं आहे. मला वाटतं की ही जी कामं आहेत ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील अशी सर्व यंत्रणा तर आहे, पण आता त्यांना त्यांच्या मागे राहून ते पावसाळ्यापूर्वी ही सगळे नाले जे आहेत, खरं नाले आतापर्यंत साफसफाई होत असताना आपण फक्त गवत काढणे, अडथळे काढणे एवढंच काम झालं. पहिल्यांदा मला वाटतं की हे सगळे गाळ काढण्यासाठी सुद्धा आपण आता सुरुवात झाली. निश्चितपणे त्याचा फरक नागरिकांना दिसेल आणि पावसाळ्यामध्ये होणारा जो त्रास आहे आणि एरवी सुद्धा त्याचं जे पाणी येतं, भरतीचं पाणी येतं, त्याच्यावरही काय उपाययोजना करता येईल त्याच्या मी आता सूचना दिल्या. निश्चितपणे याच्यामुळे सुधारणा होती असं मला आशा. प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर नांदगाव येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत NCD तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आरोग्य जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलाय.
शिबिरादरम्यान नागरिकांना अर्भक गर्भलिंग तपासणी न करण्याबाबत तसेच मुलगाच हवा हा हट्ट न धरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समाजामध्ये आरोग्यदायी आणि सकारात्मक विचार रुजवण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष जनजागृती केली. तसेच बाहेरील जंक फूड टाळून भरड धान्ये आणि स्थानिक पौष्टिक आहाराचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले. स्वच्छ परिसर, शुद्ध पाणी आणि पोषक आहाराचे महत्त्व याबाबतही नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या HPV लसीकरणाबाबतही जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.